नमस्ते मुलांनो, आज आपण भाषेचा थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे यांचा पाठ बघणार आहोत. आणि ह्या पाठामध्ये काय दिलेलं आहे की डॉक्टर खानखोजे आहेत ना, ते म्हणजे भारताचं स्वातंत्र्य लढा ज्या दरम्यान सुरू होता त्या काळात ते होते आणि त्यांचं लक्ष म्हणजे भारताचं स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने काही कार्य करायचं इकडे तर होतंच, पण अभ्यासाकडे पण लक्ष होतं. आणि त्यामुळे त्यांनी उत्तम शिक्षण घेतलं, कृषी क्षेत्रातलं उत्तम शिक्षण घेतलं आणि वेगवेगळ्या जाती वनस्पतींच्या म्हणजे जे आपण अन्नधान्य शेतात पिकवतो त्याच्या वेगवेगळ्या जाती त्यांनी शोधून काढलेल्या आहेत की ज्याचा नंतर आपल्याला फायदा झाला. म्हणजे ह्या जाती त्यांनी भारतातच शोधल्या असं नाही, जिकडे ते शिकायला गेले होते त्या ठिकाणी त्यांनी त्या जातींचा शोध लावला, त्याच्यावर काम केलं. पण नंतर पुढे याचा भारतीयांना पण त्याचा फायदा झाला. तसं महान कृषीतज्ञ म्हणजे शेती विषयामधला तज्ज्ञ असं म्हणून डॉक्टर खानखोजेंचं नाव घेतलं जातं. तर त्यांच्याबद्दलचा हा लेसन आता आपण बघूया. थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतातले जादूगर असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं होतं. म्हणजे हे काय होते की गदर क्रांतीचे प्रणेते आणि ते मेक्सिको शेतातले जादूगर. म्हणजे गदर क्रांती म्हणजे की जेव्हा स्वातंत्र्यपूर्व म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गदर संघटना ही एक होती की जी स्वातंत्र्य लढ्यासाठी काम करत होती, तर त्यामध्ये हे पण कार्य करत होते. आणि असं ते मेक्सिकोमध्ये त्यांनी शेतामध्ये काम केलं, म्हणजे शेती ह्या विषयावर काम केलं आणि तिथे विस्मयकारक असं उत्पन्न तयार केलं. विस्मयकारक म्हणजे लोकांना आश्चर्य वाटेल की ह्याच्यातून असं धान्य कसं काही येऊ शकतो, अशा पद्धतीचं ते त्यांना म्हणजे जणू काही जादूगारच आहेत ते, असं त्यांना तेव्हा मानलं गेलेलं. असं त्यांचं आयुष्य आहे. तर तात्या भाऊ त्यांचं नाव बरोबर. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसेच त्यांचे मित्रमंडळी वाढू लागली. भाऊ आणि त्याच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबतं चालायची. इंग्रजांना आणि त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच आखत असत. लहानपणापासून इंग्रज सरकारविरुद्धचा असंतोष त्यांच्या मनात होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्याच्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं होतं. म्हणजे हे जेव्हा लहान होते भाऊ, त्यांना भाऊ म्हणायचे. त्यांचं नाव होतं पांडुरंग सदाशिव खानखोजे, पण त्यांना भाऊ म्हणायचे. तर हे भाऊ त्यांचे तात्या आजोबा होते. म्हणजे आजोबांना पण आपण कसं आबा बाबा आजोबा किंवा तात्या आजोबा काका आजोबा असं म्हणतो, तसं ते तात्या आजोबा त्यांचे जे होते त्यांच्या मांडीवर ते बसायचे आणि मस्तपैकी स्वातंत्र्याच्या बद्दलच्या खूप गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायच्या. आणि त्यामुळे त्यांच्या मनात ती एक म्हणजे क्रेज निर्माण झाली की नाही, आपला देश पण स्वतंत्र झाला पाहिजे, इंग्रजांना आपल्या देशातून हुसकवून लावलं पाहिजे, अशी एक त्यांच्या मनात क्रेज निर्माण झाली. पण ती लहान असताना काही त्यांना तेवढं कळत नसेल. पण जेव्हा ते शाळेत जायला लागले, आजूबाजूची परिस्थिती बघायला लागले, मित्रांबरोबर गप्पा मारणं बोलणं हे वाढत जसं जायला लागलं तसं त्यांच्या मनात ती जी भावना होती स्वातंत्र्याबद्दल की आपला भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे, याचे जे विचार होते ते पक्के होत गेले. आणि मग नंतर जेव्हा ते मोठे व्हायला लागले तेव्हा त्यांचे मित्र आणि ते घरामध्ये काय करायचे, दार बंद करायचे, सगळे मित्र बसायचे, गप्पा करायचे. मग काय गप्पा करायचे तर भारताच्या स्वातंत्र्याबद्दल गप्पा करायचे की इंग्रजांना भारतातून कसं हुसकवून लावता येईल, आपल्या भारताला स्वतंत्र कसं करता येईल, काय करायचं त्याच्यासाठी, सगळ्या लोकांना एकत्र कसं करायचं, असं वेगळं ते विचार करायचे. त्याला म्हणतात खलबतं म्हणजे इथे अर्थ दिला आहे बघा, गुप्त चर्चा. म्हणजे हे जे काही बोलणं आहे इंग्रजांच्या विरोधातलं बोलणं, इंग्रज लोक गोरे लोक त्यांच्या विरोधातलं बोलणं, मग ते जर बाहेर कळलं तर ते काय करतील,
ह्यांना पकडून नेतील, जेलमध्ये टाकतील. त्यामुळे त्यांना ते कळता कामा नये, मग गप्प राहिलं पाहिजे. मग हे काय बोलणं कसं होतं, दार बंद करायचं, सगळे मित्र बसायचे आणि बोलायचे, म्हणजे गुप्त बोलणं होतं, म्हणून त्याला म्हणतात खलबतं. अशी खलबतं बंद दाराआड चालत होती. आणि त्यांचं म्हणणं होतं की यांना हुसकवल्याशिवाय भारतामध्ये सुधारणा, परिस्थिती भारताची सुधारणारच नाही असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून त्याच्याविरुद्ध लढा द्यायचा असं त्यांनी मनोमन ठरवलं. पुढे खेडोपाडी संधी मिळेल तेथे जाऊन भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणं देत. म्हणजे पुढे पुढे जसे ते मोठे झाले तसं त्यांनी काय केलं की त्यांच्या मनामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी तळमळ होती. मग त्यांनी काय केलं की जेव्हा मोठे झाले तेव्हा स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य याच्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि भाषणं करायची. तर स्वदेशी चळवळ म्हणजे काय, स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशातलं, म्हणजेच काय की स्वतःच्या देशातलंच माल वापरला गेला पाहिजे, वस्तू वापरायच्या, दुसरीकडून आणलेल्या वस्तू वापरायच्या नाही. म्हणजे बाहेरच्या देशातून आलेले कपडे, परफ्यूम किंवा आणि काय काय वेगवेगळं असू त्या वापरायच्या नाही. तर स्वतःच्या देशात जे आहे, जसं आहे तसंच वापरायचं, दुसऱ्याचं घ्यायचं नाही. म्हणजे मग स्वदेशी चळवळ की स्वतःच्या देशातल्या वस्तू वापरायच्या. नंतर भारतीय इतिहास, मग इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारत कसा होता, इंग्रज भारतामध्ये आले त्याच्या आधी भारत कसा होता त्याच्याबद्दल लोकांना सांगायचं. कारण इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारत खूप समृद्ध देश होता, श्रीमंत देश होता. भारतामध्ये सगळीकडे छान आनंद होता, श्रीमंत लोक होते, शेतीत चांगलं उत्पन्न होतं, पैसा भरपूर होता, संपत्ती भरपूर होती, लोकांमध्ये भांडण नव्हतं, हे सगळं छान अलबेल होतं. पण इंग्रज भारतात आले आणि भारतातला सगळा पैसा, सगळी संपत्ती लुटून नेली. त्यामुळे हा इतिहास लोकांना माहीत नव्हता, तर ते भाषण करून भाषणामध्ये ते इतिहास सांगायचे. नंतर भारतीय स्वातंत्र्य, मग भारताला स्वतंत्र का केलं पाहिजे, याचं महत्त्व काय, त्याबद्दल पण तर ते लोकांशी बोलायचे की भारत स्वतंत्र झाला पाहिजे. मग का झाला पाहिजे, का बरं आपण स्वातंत्र्य मिळवायचं, याचं काय महत्त्व आहे, हे सगळं ते लोकांना सांगायचे त्यांच्या भाषणातून. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे करावं, लग्न करावं, संसार करावा असं वडिलांना वाटत होतं. पण भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश मिळालं नाही. म्हणजे जसं नेहमी सगळ्या आईबाबांना वाटत असतं की आपल्या मुलाने छान अभ्यास करावा, मोठं व्हावं, छान काम करावं, लग्न व्हावं, हे सगळ्या आईबाबांना वाटत असतं. तसंच यांच्या बाबांना पण वाटत होतं की आपल्या मुलाने छान शिक्षण घ्यायचं आणि छान लग्न करून संसार थाटायचा, असं करावं. पण त्यांना ते सांगून त्यांचं मन वळवण्यामध्ये त्यांच्या बाबांना यश मिळालं नाही. कारण त्यांनी ऐकलं नाही की मला लग्न करायचं नाही, असं त्यांनी स्पष्ट त्यांना सांगितलं. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. तिथे ते त्यांच्या सहवासात राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. टिळकांनीही त्याला अनुमती दर्शवली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. आता स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभागी असणाऱ्या, सक्रिय म्हणजे काय की पूर्णपणे स्वातंत्र्यासाठी काम करणारे जे होते, पूर्णपणे म्हणजे माझं घर, माझा संसार, माझी मुलं, माझे बाळ, असं काहीही नव्हतं. लोकमान्य टिळकांचं असं काहीही नव्हतं. लोकमान्य टिळकांचं लग्न झालेलं होतं, पण घरामध्ये त्यांचं लक्ष नव्हतं. सगळं लक्ष बाहेर, माझा देश स्वतंत्र कसा होईल, माझे देशवासीय त्यांना सुख कसं मिळेल. म्हणजे घरातल्या लोकांची काळजी नाही करायची. घरातल्या लोकांची काळजी करायला माझे वडील आहेत, आपलं बायको आहे, असं त्यांना वाटायचं. तर मला माझ्या देशाची काळजी करायची असं त्यांचं मत होतं. आणि त्यामुळे ते पूर्ण वेळ देशाचाच विचार करायचे, देशाच्या स्वातंत्र्याचा विचार करायचे. अशा पद्धतीने सक्रिय सहभाग होता त्यांचा. नुसतं लोकांना दाखवण्यापुरतं नाही, तर पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून दिलेलं होतं त्यांनी. तर अशा या टिळकांच्या सहवासात राहायला
ह्या भाऊंना खूप आवडायचं, खानखोजे, डॉक्टर खानखोजेंना खूप आवडायचं की आपण पण लोकमान्य टिळक माहिती आहे ना, टोपी आपण मागे केलं होतं नाटक, तर लोकमान्य टिळकांच्या सोबत राहावं असं त्यांना खूप वाटायचं. मग ते त्यांना भेटायला पुण्याला गेले आणि मग तिथेच थोडे दिवस राहिले. मग तिथे राहताना लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चा, याच्यामध्ये त्यांना खूप खूप आवडायला लागलं ते सगळं. आणि मग त्यांना असं वाटायचं की इंग्रज सरकारकडे आधुनिक शस्त्रास्त्रे, मोठ्या मोठ्या बंदुका वगैरे असायच्या इंग्रज सरकारकडे. मग जर त्यांच्याशी आपल्याला लढाई करायची असेल, हो की नाही, लढाई करायची असेल, तर मग आपल्याकडे सुद्धा तसं शस्त्र पाहिजे, तरच आपण त्यांना लढा देऊ शकतो. म्हणून मग त्यासाठी आपल्याला आधुनिक शस्त्र निर्मिती शिकायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. म्हणून टिळकांनी पण त्याला म्हटलं की ठीक आहे, अनुमती दिली, चालेल. त्यांना ते म्हणाले की तू पण शिक असं. म्हणून 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. मायदेश सोडला म्हणजे ते गेले कुठे, भारतातून बाहेर गेले. मायदेश म्हणजे स्वतःचा आपला देश, मायभूमी, मातृभूमी म्हणजेच मायदेश. तर तो सोडून ते दुसरी गेले. कुठे गेले? अमेरिकेला गेले. तर अमेरिकेतील सान रायफल येथे लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्त पालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असत. 1910 मध्ये टमालपेस मिलिटरी अकॅडमी हा डिप्लोमा त्यांना मिळाला. आता अमेरिकेमध्ये सान रायफल म्हणून जे लष्करी शिक्षण देणारी अकॅडमी होती, म्हणजे कॉलेज होतं किंवा ठिकाण होतं, शाळा होती, ते शाळा नाहीच, शाळेच्या वरचंच, तर ठिकाण होतं, त्या ठिकाणी ते दाखल झाले. म्हणजे त्यांनी तिथे प्रवेश घेतला. आणि मेन लष्कर म्हटलं म्हणजे शिस्त येते. लष्कर म्हणजेच काय? सैन्य. सैन्य म्हटलं म्हणजे शिस्त येते. मग शिस्तीचं पालन करणं, अभ्यास करणं, नंतर तिथे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वेळी प्रत्येक काम पूर्ण करणं, शरीर चापल्य म्हणजे जेव्हा ते ट्रेनिंग देत असतात, लष्करातलं ट्रेनिंग, बंदूक चालवण्याचं ट्रेनिंग किंवा भिंत चढली गेली पाहिजे, ती खालून जाता आलं पाहिजे, हे जे सगळं आहे बघा. मला वाटतं आपण एका सहलीला गेलो होतो, त्या सहलीला अशी उंच भिंत होती आणि तिथे असे खाचे होते की तुम्हाला इथून तिथे असं चढत वर जाऊन मग पुन्हा दुसरीकडनं खाली उतरायचं होतं. किंवा दोर बांधलेले असतात, तर दोराला असं चढत वरती जायचं. किंवा असे हे असतात, काय म्हणतात त्याला, पाईप असतात मोठे मोठे, त्याच्यातून जायचं. रांगत नाही, सरपटत जायचं. साप कसा जातो, साप सरपटत जातो, तसं आपण पण सरपटत त्याच्या आतून असं जायचं असतं. तर हे सगळं काय लष्करी ट्रेनिंग आहे. म्हणजे सैन्यामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर सैन्यामध्ये ट्रेनिंग देताना ह्या सगळ्या गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं, हे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर हे करण्यासाठी जर आपण भरभर काम करणार नसू तर काय रांगत असं जाणार आहोत. लहान बाळसुद्धा जर त्याला काही दिलं, वस्तू दाखवली आपण, तर त्याला म्हटलं ये, तर तो पटपट रांगत येतो की नाही. तर त्याला म्हणतात शरीर चापल्य, की कोणतीही गोष्ट करताना आपल्या शरीरामध्ये भरभर करण्याची उमेद असली पाहिजे. तर त्यात ते चापल्य दिसून येतं. आणि नाही तर मग थंडपणा, आपलं चाललं आहे हळू. तर तसं नाही. तर डॉक्टर खानखोजे हे जे होते ते त्यांचं शरीर चापल्य पण दिसून येत होतं, अभ्यासातली प्रगती दिसून येत होती. आणि त्यांना शिस्तपालन, मिलिटरीमध्ये शिस्तपालन फार महत्त्वाचा मुद्दा असतो, की वेळेच्या आधी उठून वेळेवरती ते दाखल होणं, सकाळी सगळ्यात लवकर उठणं, ट्रेनिंगसाठी लवकर येणं, किंवा जेवणाची वेळ झाली त्यानंतर परत जेवणाला जाणं आणि जेवणाहून येणं, ह्या सगळ्या गोष्टींचा वेळ पाळला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते खूप छान होते. त्यामुळे त्यांचे अकॅडमीवाले सगळे शिक्षक त्यांच्यावर खूप खुश होते. आणि मग तिथे 1910 मध्ये त्यांना टमालपेस मिलिटरी अकॅडमी असा डिप्लोमा मिळाला. म्हणजे पास झाले ते तिथे.
आणि त्याच्यानंतर काय झालं बघूया. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावर त्यांची खरी उन्नती आणि आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक आणि श्रमजीवी एकत्र आले तर इंग्रजांना सहज देशातून पळवून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाज क्रांतीचा प्रचार करता येईल. बहुजन समाज क्रांतीचा प्रचार करता येईल या विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. तर बहुजन समाज, भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. म्हणजे काय की भारतातले मॅक्झिमम लोक काय आहेत, शेतकरी आहेत. आपले भारताचा मुख्य व्यवसाय काय, शेती आहे. म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश आहे, कारण इथे मुख्यत्वे शेती केली जाते. आणि मग शेती केली जाते तर बहुजन समाज, बहुजन म्हणजे जास्तीत जास्त समाज हा शेती करतो. मग जर शेतकरी आणि कष्टकरी, त्यांनी शब्द काय वापरला आहे, कृषक आणि श्रमजीवी. कृषक म्हणजे शेतकरी आणि श्रमजीवी म्हणजे कष्ट करणारा. मग दुसरे ज्यांच्याकडे शेती नाही आहे ते दुसरे कोणते ना कोणते कामं किंवा कष्ट करत असतात. तर असे कष्टकरी आणि शेतकरी जर एकत्र आले तर इंग्रज सरकारला किंवा इंग्रजांना आपल्या देशातून हुसकावून लावणं खूप सोपं होईल असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी काय केलं की कृषी म्हणजे कृषी विषयातली पदवी घेण्याचं त्यांनी ठरवलं की आपण त्याच्यात शिक्षण घेऊया, म्हणजे मग आपल्याला ह्या लोकांना जागरूक करणं सोपं होईल असं त्यांना वाटलं. म्हणजे म्हणून त्यांनी काय केलं, अमेरिकेच्या वॉशिंग्टन स्टेटमधल्या कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं आणि 1913 त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली. आता जेव्हा त्यांनी ती पदवी मिळवल्यामुळे काय झालं की त्यांना शेतीमध्ये काय आहे, काय सुधारणा करता येईल हे ज्ञान मिळालं. बरोबर, म्हणजे शेतामध्ये काय ते ज्ञान मिळालं तर त्याच्यामुळे काय होईल की ते शेतकऱ्यांना मदत करू शकतील. त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली तर शेतकरी त्यांचं म्हणणं ऐकतील ना. आणि मग जे शेतकऱ्यांनी त्यांचं म्हणणं ऐकलं का इंग्रजांच्या विरुद्ध शेतकऱ्यांना उभं करणं सोपं होईल असा त्यांचा प्लॅन होता. आता कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढलं. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार साहसी अंगावर घेतली. आता जेव्हा ते गदर क्रांतीचं इथे काम बघत होते किंवा गदर क्रांतीच्या ग्रुपमध्ये जेव्हा ते काम करत होते तेव्हा त्यांचे वेगवेगळे मित्र होते. त्यांची इथे नावं दिले की लाला हरदयाळ, काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे असे त्यांचे मित्र होते. तर ह्या सगळ्या मित्रांचं पण त्यांना उपयोग म्हणजे मदत होत होती. आणि हे सगळं करण्यासाठीच ते जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को आणि बर्लिन या ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली, म्हणजे फिरले. ह्या ठिकाणी ते फिरले आणि वेगवेगळ्या गोष्टी माहीत करून घेतल्या. आणि ते करत असताना, असं जेव्हा काम करत असताना अनेक संकटांचा सामना त्यांनी केलेला आहे. म्हणजेच वेगवेगळी साहसं अंगावर घेतली. म्हणजे काय, वेगवेगळ्या संकटांमधून त्यांनी स्वतःला स्वतःला त्यातून ते सही सलामत बाहेर काढत होते, त्या संकटाचा सामना करत होते. इथपर्यंत समजलं. आता त्यांनी शेतीविषयक काय काम केलं ते बघूया. कृषी शास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाच्या
संकरित जाती तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी अशा विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, अशा जाती त्यांनी निर्माण केल्या. आता कृषी क्षेत्रात जेव्हा कृषी क्षेत्रात काम सुरू केलं तेव्हा त्यांची कृषी विद्यालयात मेक्सिकोतल्या कृषी विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. आणि अध्यापन सुरू असतानाच त्यांचा अभ्यासही सुरू होता. म्हणजे अध्यापन म्हणजे शिकवणं, नुसतं दुसऱ्याला शिकवणं इथेच थांबले नाही ते, तर स्वतः पण अभ्यास करत होते. मग स्वतः अभ्यास करत असताना त्यांनी गव्हावर अभ्यास केला. गहू माहिती आहे ना तुम्हाला, पोळी खातो की नाही आपण, त्याच्या जातीवरती अभ्यास करायचं ठरवलं. आणि त्यांनी काय केलं, त्याचा अभ्यास करताना त्यांची स्वतःची त्यांनी प्रयोगशाळा तयार केलेली होती. तिथे अभ्यास करताना काय केलं, गव्हाचे विविध वाण तयार केले. वाण म्हणजे जाती, म्हणजे 2-3 प्रकारचे वेगवेगळे गहू, की हे केलं तर काय होतं, हे केलं तर काय होतं, असं वेगवेगळं गहू. म्हणजे एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगते, की समजा आपल्याकडे गुलाबाची फुलं आहेत, एक आहे लाल गुलाब, एक आहे पांढरा गुलाब. आता मी जर त्याच्यावर अभ्यास करत असेल तर मी काय करणार, म्हणजे हा काय म्हणता येईल थिओरॉटिकल अभ्यास नाही पण प्रॅक्टिकल अभ्यास आहे. की समजा एक लाल गुलाबाचं झाड आहे आणि गुलाबाचं फूल झाड आहे, आणि एक पांढरं गुलाबाचं फूल आहे, झाड आहे. मग मी काय करणार, त्याची फांदी कट करणार, छोटी अशी काडी, एवढी अशी काडी कट केली आणि याची काडी कट केली आणि त्याला असा उभट कट मारला दोघांना आणि ते एकमेकावरती ठेवले, पट्टीने बांधून टाकलं आणि मग ती काडी जमिनीमध्ये लावली. तर काय होईल माहिती आहे का, की नंतर ते झाड छान वाढलं की त्याला जे फूल येईल ते लाल असेल का पांढरं असेल, तर नाही, ते दोन्ही मिक्स असेल. आलं लक्षात, म्हणजे एकतर पांढऱ्या फुलावर लाल छटा असेल किंवा लाल फुलावरती पांढरी छटा असेल, म्हणजे दोन्ही मिक्स, लाल पांढरं मिक्स असं फूल तयार होईल. याला काय म्हणतात, नवीन जात. हे होतं लाल, हे होतं पांढरं, पण त्यांना दोघांना एकत्र केल्यानंतर नवीन जात तयार झाली फुलाची. तसंच त्यांनी गहू असतात की नाही, ऑलरेडी वेगवेगळे, काही बारीक गहू असतात, मोठे गहू असतात, काही लालसर गहू असतात, काही थोडेसे पांढरे स्वच्छ दिसणारे, म्हणजे पांढरे नाही पण क्रीमिश असे दिसणारे गहू असतात. तर वेगवेगळ्या जाती असतात गव्हांच्या. तर त्याच्यातून त्यांनी अशा जाती तयार केल्या की उन्हाळ्यात येणारे गहू वेगळे, पावसाळ्यात येणारे गहू वेगळे, तांबेरा न पडणारी, म्हणजे अशा पद्धतीचा गहू तयार केला की त्याच्यावर तांबेरा नावाचा रोग पडणार नाही. तांबेरा हा वनस्पतीवर पडणारा एक प्रकारचा रोग आहे, तर तसा रोग पडणार नाही अशी एक जात तयार केली. बर्फालाही दाद न देणारी, म्हणजे जनरली गव्हाचं उत्पन्न हे बर्फाळ प्रदेशात येत नाही, ते आपल्याकडे येतं. पंजाबमध्ये चांगल्या प्रकारे गहू होतो, महाराष्ट्रात होतोय. तर जिथे आपल्यासारखं वातावरण आहे की काय म्हणता येईल समशीतोष्ण, खूप उष्ण नाही खूप थंड नाही, असं वातावरण जिथे आहे तिथे गहू साधारणपणे येतो. पण बर्फालाही दाद न देणारी जात, म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये सुद्धा, जिथे थंडी आहे, जिथे बर्फ पडतो अशा ठिकाणी सुद्धा शेतीत जर गहू पेरला तर गहू उगवेल, अशा प्रकारची जात त्यांनी तयार केली किंवा शोधून काढली. नंतर विपुल उतारा देणारी जात. विपुल उतारा म्हणजे पेरणी केल्यानंतर जे गहू येणार, गहू ते किती येणार, खूप. विपुल म्हणजे खूप गहू येणारी जात. नंतर अत्यंत कमी पावसात पण भरपूर उतारा, म्हणजे जर पाऊस अगदी थोडासा पडला तरी सुद्धा पीक भरपूर येणार अशी पण जात. म्हणजे त्यांनी काय काय केलं की उन्हाळ्यात येणारे गहू, पावसाळ्यात येणारे गहू, तंबोरा न पडणारे गहू, बर्फाळ प्रदेशात येणारे गहू आणि कमी पावसात खूप उत्पन्न देणारे गहू आणि इतर वेळी सुद्धा खूप उत्पन्न देणारे गहू, असे 5-6 प्रकार गव्हाच्या जातींचे शोधून काढले. तर डॉक्टर खानखोजे जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास करणारे
आणि जमीन आणि पिके याबद्दल प्रयोग आणि गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले आणि संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी विचार अनुभव समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्या. या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली आणि त्यांच्या दौऱ्याची मेक्सिको सरकारने व्यवस्था केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदासनी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. आता खानखोजेंचा अभ्यास जो होता तो जेनेटिक्स म्हणजेच काय की मी जे आता तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की नाही, गुलाबाच्या 2 वेगवेगळ्या जाती मी एकत्र केल्या, तर तसंच जीन्स किंवा जेनेटिक्स हा जो विषय आहे डिटेल आपल्याला चर्चा करण्याची म्हणजे तुमच्या डोक्यातही जाणार नाही आणि मी तितकं तुम्हाला सोपं समजून नाही सांगू शकणार. तर एवढं लक्षात घ्या की वेगवेगळ्या जातीच्या गव्हामधून तिसरीच जात तयार करणं हा जेनेटिक्समधलाच एक अभ्यास आहे. तर हा अभ्यास त्यांनी केलेला होता आणि जमीन आणि पीक म्हणजे कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक येऊ शकतं याचा त्यांचा अभ्यास खूप छान होता आणि वेगवेगळे प्रयोग करून गव्हावरचं संशोधन त्यांचं सगळीकडे प्रसिद्ध झालेलं होतं. आणि त्यामुळे काय झालं, मेक्सिकन सरकारने मेक्सिकन म्हणजे मेक्सिको हे जे ठिकाण आहे देश आहे त्या ठिकाणचं जे सरकार त्यांनी काय केलं, यांना आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या देशात या, आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना भेटा, त्यांचे विचार ऐका, त्यांना काही सुचवा, शेतीत अजून चांगलं उत्पन्न कसं करता येईल हे सगळं तुम्ही करा, असं त्यांची नेमणूक त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही या आणि हे सगळं करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. म्हणजे नेमणूक झाली की हे काम करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. तर त्यासाठी त्यांची नेमणूक झाली. त्यासाठी जो त्यांचा दौरा होता त्या दौऱ्यावरती सगळा खर्च पण मेक्सिकन सरकारने केला आणि त्यांनी तिथे म्हणजे ते तिथे मेक्सिकोमध्ये राहिले आणि त्या जनतेचं मुख्य अन्न होतं मका. हे काय आहे, मका. तर हे त्यांचं मुख्य अन्न. आपलं काय आहे, गहू किंवा बाजरी ज्वारी हे आपलं मुख्य अन्न आहे की आपण ते मुख्यत्वे खातो. पण त्या लोकांचं मुख्य अन्न हे आहे मेक्सिकन लोकांचं. तर ते मका मुख्य अन्न आहे. तर मग डॉक्टर खानखोजेंनी काय केलं की मक्याच्या जातीवरती अभ्यास करायला सुरुवात केली आणि मग त्यांनी मेक्सिकोतील तेवो सिंथले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचं संकरण करून तेवो मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणसे ती डाळिंबाप्रमाणे पूर्ण भरलेली. आता बघा किती छान की मेक्सिकोमध्ये एक वनस्पती म्हणजे झाडं होती, अशी झाडं म्हणजे झुडूप म्हणता येईल. तर जसं मक्याचं असतं की नाही की साधारण एवढं झाड असतं, एवढं झाड असतं, ते झाड म्हणजे झुडूप असतं. तर त्या झुडपाला मका येतो. मग तसंच गवतासारखं वाढणारं एक निरुपयोगी झाड. तसं म्हटलं तर वनस्पती निरुपयोगी नसतात, पण ह्या वनस्पतीमध्ये जे काही कणीसारखं काहीतरी येतं ते काही खाण्याच्या लायक नसतं. जनरली तुम्ही बघा गवताला पण अशा ओंब्या वगैरे येतात, पण त्या काही आपण खात नाही, पण त्या पक्षी मात्र खात असतात. तसं हे जे काही आहे हे त्याचं नाव होतं त्या वनस्पतीचं तेवो सिंथले नावाची ती वनस्पती होती. ते यांनी काय केलं, मका आणि तेवो सिंथले एकत्र केलं. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लाल गुलाब पांढरा गुलाब एकत्र केला तेव्हा वेगळ्याच रंगाचा गुलाब तयार झाला. तसं तेवो सिंथले नावाचा गवताचा जो प्रकार आहे त्याच्या जीन्स म्हणा किंवा त्याच्यातले घटक आणि मक्यातले घटक एकत्र करून तेवो मका त्यांनी काय केलं, तेवो मका नावाची वेगळी जात मक्याची तयार केली. तर त्याच्यावरती ते जे झाड असणार मक्याचं त्याच्यावर एका ताटाला ताट म्हणजे काय, जे ते खोड असतं, खोड
त्याला म्हणतात ताट. तर एका एका ताटाला 30-30 कणसं हे असे जे आहेत की नाही, असं याला काय म्हणतात, कणीस. कणीस. मग असे कणसं त्या झाडाला असे इकडे 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 लागलेले. ते एका झाडाला 30 कणसं आहेत. कुठे 30 कणसं म्हणजे किती, हो की नाही, भरपूर उत्पन्न. आणि त्यामुळे आणि हे जे दाणे आहेत की नाही, ह्याला काय म्हणतात, दाणे. ही एक एक बी काढतो की नाही आपण, तो एक एक दाणा. तर जसे डाळिंबाचे दाणे कसे भरगच्च असतात, डाळिंब, डाळिंब, हां, डाळिंब आपण खातो की नाही, तर त्याचे दाणे कसे असे टप्पोरे टप्पोरे असतात, तसं ह्याचं सुद्धा टप्पोरे टप्पोरे दाणे. छान एक एक दाणा असा काढलं तर त्याचं वजन पण खूप भरणार, खायला पण मजा येणार. तर असे कणसाचे भरपूर दाणे असलेले तेवा मका अशी त्यांनी जात तयार केली. अमेरिकेत यशस्वी झालेल्या मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार डॉक्टर कानकोजेंना देऊन त्यांचा गौरव केला. मग त्यांनी कानकोजेंनी अमेरिकेमध्ये सुद्धा असं मक्याची जात निर्माण केलेली होती. त्याचा पण प्रसार त्यांनी मेक्सिकोमध्ये केला आणि त्यामुळे मेक्सिकन सरकारने त्यांना संशोधनासाठी असणारा आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असणारा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. तर गहू, मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी इत्यादी वाण तयार केले. सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. आता सोया म्हणजे काय, हे जे काही असतं की नाही त्याला सोयाबीन म्हणतात. ॲक्च्युली माझ्याकडे सोयाबीनची जी डाळ म्हणतात की नाही ते नाही आहे माझ्याकडे, पण मी तुम्हाला ते दाखवते हे काय आहे ते. काय गं, फाटत पण नाही. तर हे जे काय आहे, हे जे काही गोळे आहेत, गोळे याला म्हणतात सोयाबीन. हां, तर हे कसे तयार केलेत, तर चवळीसारखे दिसणारे सोयाबीनचं बी असतं, जे काय म्हणतात ते ना, ते म्हणतात ते सोयाबीन डाळ. डाळ म्हणजे ते बी असतं, कडधान्यासारखं दिसतं. चवळी कशी दिसते तसं ते दिसतं. आणि मग त्या सोयाबीनपासून तेल तयार करतात. तेल तयार करतात. आणि मग तेल तयार केल्यानंतर त्या बीमधला रस काढून घेतला, त्याचं तेल तयार केलं, मग त्याचं हे असं तयार होतं. याला म्हणतात सोयाबीन चंक्स. काय म्हणतात, सोयाबीन चंक्स किंवा सोयाबीनचे गोळे. आणि मग ह्या गोळ्याचा उपयोग, याच्यासुद्धा भरपूर प्रोटीन्स असतात, याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स, प्रथिनं खूप असतात. त्यामुळे हे आपल्याला खायला छान असतं. तर हे वेगवेगळ्या प्रकारे आपण खाऊ शकतो. भातात टाकून खाऊ शकतो, भाजी करू शकतो, किंवा नुसते फ्राय करून खाऊ शकतो. पण कशाही प्रकारे आपण याचा उपयोग करू शकतो. तर त्यांनी काय केलं, मक्याचा वेगवेगळ्या वाणांचा शोध लावला. तसंच आणखी तूर, चवळी यांचे वेगवेगळे वाण तयार केले. सोया डाळीची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केलं. हे काय आहे, याला काय म्हणतात, शेवगा. मग ह्या शेवग्यावर पण त्यांनी संशोधन केलं. म्हणजे शेवग्याच्या पण वेगवेगळ्या जाती त्यांनी तयार केल्या. नंतर शेवग्याचा पाला, मुळा, शेंगातील बिया, या बियांपासून मिळणाऱ्या सुगंधी तेल यांचं विशद करणारी पुस्तिका. आता शेवग्याचं जे आहे, त्यांनी त्याचा जो अभ्यास करताना त्यांनी काय सांगितलं, की नुसत्या शेवग्याच्या शेंगा उपयोगी असं नाही, तर शेवग्याच्या शेंगांचं झाडाचा पानं असतात की नाही, ती बारीक 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 पानं असतात, तर त्या पानांचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. नंतर त्याच्या मुळ्या असतात ना, झाडाच्या खालच्या मुळ्या, त्या मुळ्या, त्या शेंगा, त्याच्या बिया आणि त्या बियांपासून मिळणारं तेल, या ज्या शेवग्याच्या शेंगा जर खूप जाड झाल्या तर खायला छान लागत नाही. मग त्या खोलल्यानंतर त्या बिया ज्या आहेत
त्या बियांपासून तेल तयार करता येतं, सुगंधी तेल. मग हे आपण केसांनाही लावू शकत असू. आणि नंतर हे सगळं त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, त्यांनी विशद केलेलं पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवली. अशा देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक आणि शेतकऱ्यांविषयी कळवळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर खानखोजे, पांडुरंग खानखोजे होय. तर असे हे डॉक्टर खानखोजे जे होते, त्यांना फक्त देशावर प्रेम होतं असं नाही, तर त्यांना शेतकऱ्यांबद्दल पण खरोखर तळमळ होती आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी खूप कार्य केलं. असे हे महान कृषीतज्ञ आणि देशभक्त डॉक्टर खानखोजे होते. तर आता इथे आपला हा पाठ संपलेला आहे. तुम्ही पुन्हा पाठ वाचा, व्हिडिओ बघा आणि यावर आधारित असलेले हे सगळे व्यवसाय सोडवायचे आहेत. नमस्ते.